नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा घरी असतो आणि तेवढ्यात ओवी तिचा जो काही होमवर्क आहे तो पटकन पूर्ण करते आणि पूर्ण झाल्यानंतर तिला खूप भूक लागलेली असते. तेव्हा ती ऋषिकेशकडे येते. ऋषिकेशचा हात धरते की बाबा, मी सर्व काही होमवर्क करून टाकला, परंतु आता मात्र मला खूप भूक लागलेली आहे. आई कुठे आहे? आई कुठे गेली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, खरंच मला सुद्धा माहिती नाही, मी तिचीच वाट बघतोय. तेव्हा ओवी म्हणत असते की बाबा, तुम्ही तिला फोन करा. खरंच मला एकतर खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही प्लीज आईला बोलवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब ओवी, मी करतो. म्हणून ऋषिकेश हा जानकीला फोन लावत असतो. तेवढ्यात जानकी ही आतमध्ये येते. तेव्हा जानकी म्हणते की ओवी, तर जानकीला बघून ओवी लगेच जानकीच्या हाताला धरते आणि आई प्लीज, अगं तू आली, मला इतकी भूक लागलेली आहे, काही कर पण मला जेवायला वाढ. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं तू एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? अगं मेसेज नाही, काही सुद्धा नाही आणि घरामध्ये स्वयंपाक सुद्धा तयार नाही. अगं जानकी, तू कधीही असे काहीच करत नाही, मग बोल ना काय झाले, तू का कुठे गेली होतीस? तेव्हा जानकीला हे माहिती असतं की घरात स्वयंपाक करण्यासाठी काहीच उरलेलं नाही म्हणून, तरी सुद्धा ती शांत असते आणि आपल्या ओवीची भूक मागवण्यासाठी ती बाहेर कुठेतरी गेलेली असते. तेव्हा जानकी शांत असते. ओवी म्हणत असते की आई, अगं बोल ना काहीतरी, खरंच मला खूप भूक लागली. आई, अगं आज मी तुझ्याकडे कोणताही हट्ट करणार नाही, तू कोणतीही भाजी मला खायला दे, कारल्याची दे, भेंडीची दे, कोणतीही दे, परंतु आज मात्र मी जे काही तू देशील तेच खाईन. मी तुझ्याकडे कोणताही असा हट्ट नाही करणार. पण आई प्लीज, अगं दे ना गं काहीतरी खायला, खूप भूक लागली ग आई. तेव्हा जानकी मात्र काही बोलत नसते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी चल, मी तुला स्वयंपाक करण्यासाठी मदत करतो. म्हणून ऋषिकेश किचनमध्ये जायला निघतो. तेव्हा जानकी म्हणते की थांबा, अहो ऋषिकेश थांबा, मला सुद्धा काहीतरी बोलून द्या ना, आल्यापासून तुम्ही दोघेच बोलतात. आणि हे बघा, मी आमच्या ओवी मॅडमसाठी काय आणलं, तर ओवी जे काही जानकीने ते आणलेलं असतं आणि ते पंतरवाळीत आणलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की काय, वांग्याची भाजी, पुरी, शिरा, म्हणून ओवी खूपच खुश होते. तेव्हा जानकी सांगायला सुरुवात करते की अगं काय आहे की मी जात होते तेव्हा मला जाताना शिरसेकर आजी भेटल्या. अगं अगं आजी, त्या बंटीच्या आजी, त्या मला भेटल्या होत्या आणि त्या मला असे म्हटल्या की चल जानकी, आपण देवळामध्ये जाऊयात. आणि जेव्हा मी देवळात गेले तेव्हा मला समजलं की तेथे महाप्रसाद आहे आणि असा तसा महाप्रसाद नाही, अगदी ओवीच्या आवडीचा होता, वांग्याची भाजी, पुरी, शिरा, म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आले. खा ना मग ओवी बाळा, तुझं पोट तर यात भरेल ना. कारण ऋषिकेशला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं. जी काही परिस्थिती आहे त्याची जानकीला जाण आहे, म्हणूनच जानकी देवळात गेली आणि आपल्या ओवी बाळाला उपाशी ठेवू नये म्हणून ती तिच्यासाठी हे सर्व घेऊन आली. स्वतः मात्र उपाशी राहिली, परंतु ओवीसाठी घेऊन आली हे ऋषिकेशच्या लक्षात येते. ऋषिकेशला खूप वाईट वाटतं, तर जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. ती ओवीला विचारते की खाशील ना बाळा. ओवीला सुद्धा आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि ती सुद्धा अगदी मन भरून म्हणते की आई, अगं तू मला जे देशील ते मी खाईल. जानकी म्हणते की हो खा ना बाळा. तर ओवी खायला सुरुवातच करणार, एक घास घेणार, परंतु ती लगेच आई आणि बाबांना विचारते की पण तुम्ही दोघे, आपल्या तिघांना एवढं जेवण पुरेल का? की आई तू अजून काही बनवणार आहेस का? तेव्हा मात्र जानकी ही मुद्दाम खोटं सांगते की अगं ओवी सॉरी, कारण मी तुम्हाला सोडून मंदिरात खरंच जेवले, इतकं माझं पोट भरलं, तुम्हाला काय सांगू, इतकी पोटभर जेवले मी. आणि शिरसेकर आजी मला जेवल्याशिवाय सोडतील का? आणि त्यांनी मला असे पंक्तीमध्ये बसवले आणि काही वाढपी आहे ते असे येत होते, गरम गरम पुऱ्या देत होते, ते वाढत होते मी खात होते, ते वाढत होते मी खात होते. मी इतकं खाल्लं ओवी की बास, आता माझं भयंकर असं पोट भरलं. अन्नाचा एकही कण माझ्या पोटामध्ये आता जाणार नाही आणि पाण्याचा सुद्धा एकही थेंब. आता माझं खूप पोट भरलं. म्हणून जानकी ही मुद्दाम असे ओवीला सांगत असते आणि ऋषिकेशला सुद्धा, कारण ओवीने हे सर्व खावे आणि ऋषिकेशने सुद्धा, म्हणून तिचे स्वतः मात्र उपाशी राहायचं ठरवते. तेव्हा ओवी म्हणते की अहो बाबा तुम्ही या ना, मग आपण दोघे जेवण करूयात. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अगं ओवी झालं काय, अगं मागाशी माझ्या मित्रांसोबत मिसळ खाण्याची पैज लागली होती आणि तुला सांगतो की इतक्या मिसळ मी खाल्ल्या, इतकी अशी झणकेबाज तरीबाज, आणि त्यावर मी खूप ताव मारला, मी पाणी सुद्धा इतकं पिलो की खरंच मला आता भूकच नाही. त्यामुळे बाळा तू एक काम कर, हे सर्व काही तूच खाऊन घे आणि तू संपव. जानकीने सुद्धा ऋषिकेश किती खोटं बोलतो, म्हणजे ऋषिकेशने सुद्धा
काही खाल्लेले नाही हे जानकीच्या लक्षात येते, म्हणून जानकी ही ओवीला म्हणते की बाळा तू जेव, तोपर्यंत मी किचनमध्ये काहीतरी करते आणि ती ऋषिकेशला खुणावते की चला किचनमध्ये चला, म्हणून जानकी आणि ऋषिकेश किचनमध्ये येतात आणि जी काही साखरेच्या डब्यामध्ये थोडीशी साखर उरलेली असते तर ते दोघे जण घेतात आपल्या हातावर। ऋषिकेश सुद्धा ही पाहत असतो आणि जानकी सुद्धा, आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की एवढंच आपल्या घरात उरलेलं आहे, अगदी फक्त 2 चमचे साखर आहे। तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे सर्व किराणा संपलेला आहे का? तेव्हा जानकी म्हणते की अहो भरलाच किती होता आपण किराणा, जो काही फराळ बनवला त्यासाठी सर्व काही पैसे गेलेत, ओवीची शॉपिंग, दिवाळीचे फटाके आणि हॉस्पिटलमध्ये राहिलेले अर्धे पैसे, आणि जे काही पैसे उरले होते त्यात ओवीच्या शाळेची फी भरली। एवढी साखर उरलेली आहे तर ती आपण अर्धी खाऊयात आणि त्यावर पाणी पिऊयात, आता पुरतीची भूक आपली होईल। तेव्हा जानकी ही ऋषिकेशच्या हातावर साखर देते आणि स्वतःच्या हातावर सुद्धा घेते। अगदी खुश होऊन प्रेमाने ते दोघे ती साखर खातात आणि त्यावर जानकी पाणी प्यायला घेते आणि दोघे अगदी आनंदाने अगदी खुश होऊन पोट भरल्यासारखं पाणी पितात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं झालं जानकी, आज तुला देवळात जायला सुचलं, निदान त्याने ओवीचं तरी पोट भरलं। तेव्हा ओवी सुद्धा मुद्दाम एक नाटक करते आणि तिला जास्त तिखट लागले म्हणून ती जोरात ओरडते, तिला ठसका लागल्यासारखं करते, कारण तिला आपल्या आईबाबांना सुद्धा हा घास प्रेमाने भरवायचा असतो। ते दोघेही उपाशी आहे हे ओवीने ओळखलेलं असतं। ती जोरात आहा आहा आई लवकर ये, अगं लवकर ये, भाजी खूप तिखट आहे, पाणी घेऊन ये, आणि पुऱ्या सुद्धा खूप खारट आहे। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी धावतच येतात। अगं ओवी काय झालं काय झालं असे विचारू लागतात। ओवी जोरात अगदी तिखट लागल्यासारखं करत असते की आई जेवण खूप तिखट आहे आणि पुऱ्या सुद्धा खूप खारट आहे, तोंड भाजल्यासारखं नाटक करत असते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं तो प्रसाद आहे, असे नाही बोलू। तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो बाळा, अगं प्रसादाला कधीही नाव ठेवू नये। तेव्हा जानकी म्हणते की थांब मी एक घास खाते बघते। तर जानकी एक घास खाते आणि ऋषिकेश सुद्धा एक घास खाऊन बघतो। तर जानकी विचारते की काय ग ओवी, अगं बाळा यापेक्षा जास्त तिखट तू खात असते आणि हे तर काहीच तिखट नाही। तेव्हा ओवी म्हणते की तिखट नाही ना, तर ऋषिकेश जानकी नाही म्हणतात। तर ओवी म्हणते की मग आता तुम्ही सुद्धा खा हे जेवण, मला माहिती आहे की तुम्ही दोघांनी सुद्धा काही खाल्लेले नाही, मी तुमची मुलगी आहे, मला सर्व काही कळते, आपण एक टीम आहोत, मग जेवायचे सुद्धा आपण तिघांनी एकत्रच जेवायचे, नाहीतर मला सुद्धा तुम्ही साखर द्या, मी सुद्धा त्यावरती पाणी पिऊन झोपेल, कळले का आई? तेव्हा ऋषिकेश आणि जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येते। ओवीचे हे मन भरणारे बोलणे ऐकून जानकी ऋषिकेशला खूप वाईट वाटतं। एवढीशी ओवी आहे पण तिला सुद्धा सर्व काही कळते की आपले आई बाबा उपाशी आहे, म्हणून ती लगेच आपल्या ताटातील जे काही घास आहे त्यातील एक घास उचलते आणि जानकीला अगदी प्रेमाने भरवते। जानकीला म्हणते की लवकर खा आई। डोळ्यामध्ये पाणी येत असताना जानकी आपल्या ओवीने भरवलेला घास अगदी आनंदाने खाते। तेव्हा एक घास घेते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा लवकर आ करा, आणि ती सुद्धा ऋषिकेशला घास भरवते। तेव्हा ऋषिकेशला सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येते। ओवी अगदी मन भरून म्हणते की बाबा गुड बॉय। ते दोघे सुद्धा आपल्या हाताने ओवीला प्रेमाचा घास भरवतात। तेव्हा त्यांना आपल्या ओवीचे सुद्धा खूप कौतुक वाटते। जानकी ही ओवीचे अगदी गोड पापे घेते, तिला जवळ घेते आणि तिघे एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवतात। अगदी एकत्र ते घास भरवता जेवण करतात। जानकी आणि ऋषिकेश सुद्धा एकमेकांना घास भरवतात, एकमेकांकडे बघत। ओवी सुद्धा खुश होते आणि आता पुरी भाजी खाऊन झाल्यानंतर आता आई आणि बाबा हा शिरा आहे त्यामुळे आता शिरा खायचा। तेव्हा तिघे सुद्धा एकमेकांच्या हातामध्ये शिऱ्याचा घास घेतात। मी भरवणार, तर ओवी म्हणते की आई अगं तुझ्या अगोदर मी बाबांना भरवणार। जानकी म्हणते की नाही ओवी बाळा मी भरवणार। ऋषिकेश दोघींचे सुद्धा हात धरतो आणि प्रेमाने तो दोघींचेही घास सोबतच खातो। हे आजचे त्रिकोणी कुटुंब एकत्र जेवण करतात आणि खूप खुश असतात। त्यानंतर मात्र इकडे सौमित्रला खूप राग आलेला असतो। रूममध्ये आल्यानंतर सौमित्रची खूप चिडचिड होत असते, तो खूप राग असा व्यक्त करत असतो, कारण सुमित्रा आई आज अशी वागली, जानकी बहिणीला घरात येऊन देत नाही असे तिने ठरवले, म्हणून सौमित्रला खूप राग आलेला असतो। तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी अरे प्लीज शांत हो, जे काही चिडचिड ते करतो ना तू, ते डिपार्टमेंट माझं आहे तुझं नाही। तेव्हा सौमित्र म्हणतो की खरंच काय बाई आहे ग, आपण मिळून एक एक गोष्ट चिटकवतो। तू ती ऐश्वर्या मात्र सर्व काही फाडत सुटली। आता आर किंवा पार काही झाले तरी जानकी बहिणी ही नानांना भेटणार म्हणजे भेटणारच।
तेव्हा अवंतिका म्हणते की परंतु अरे सौमित्र, हे कसे शक्य आहे, कसे करणार तू हे सर्व? तेव्हा सौमित्र म्हणतो की मला माहिती नाही, आपण नानांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊयात, सांगूयात की आपण त्यांना कुठे फिरायला नेतो म्हणून, त्यांना रूम मध्ये बसून बसून कंटाळा येतो म्हणून आपण त्यांना बाहेर घेऊन चाललो असे त्यांना सांगूयात. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही सौमित्र नाही, अरे त्या ऐश्वर्याला जेव्हा कळले की आपण जानकी बहिणीला घरी नानांना भेटायला घेऊन येत आहोत, तेव्हा ती ऐश्वर्या इतकी चिडली आणि तिने लगेच आईंचे कान भरले. काय सौमित्र, तुला काय वाटतं की नानांना आपण बाहेर घेऊन जाणार आहोत हे कळल्यानंतर ती शांत बसणार आहे का? तेव्हा सौमित्राच्या हे सर्व काही लक्षात येते आणि तो म्हणतो की जर असे झाले तर मग जानकी बहिणी आणि नानांची भेट होणे खरंच खूप अवघड आहे, मग आता काय करायचे? तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी, तू इतक्यात हार मानू नकोस, आपली वकिली डोकं आहे, त्यामुळे आपण काहीतरी विचार करून नक्की प्लॅन करू शकतो, फक्त यावेळेस मात्र काहीतरी आपण डेअरिंग करायला पाहिजे. डेअरिंग म्हटल्यानंतर सौमित्राच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो लगेच खुश होऊन म्हणतो की अवंतिका, अगं डेअरिंग डेअरिंग, जानकी बहिणी आणि तिचं डेअरिंग. तेव्हा अवंतिका म्हणते की एक मिनिट सौमी, अरे प्लीज मला शांतपणे काहीतरी तू समजावून सांगशील का, नक्की काय ते? अरे तुला मध्येच काय असे आठवले डेअरिंग बद्दल? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं मी तुला कसे सांगू तेच मला आता नाही कळत. आणि त्यात म्हणजे एक असा एक किस्सा आहे की जेव्हा विक्रांत भाऊची आणि शर्वरी यांचं लग्न झाले, तेव्हा आम्ही सर्व मुलामुली म्हणजे दादा, वहिनी, मी, सारंग दादा आहे आणि हे दोघे कपल्स आम्ही एका फार्म हाऊसला गेलो होतो आणि तेथे मात्र त्या फार्म हाऊसवर आणि तेथे मात्र आम्ही ट्रूथ आणि डेअरचा हा गेम खेळत होतो. तेथे मात्र जानकी बहिणीवर डेअर आलं आणि तुला माहिती आहे का तेव्हा जानकी बहिणीने काय केले? तर अवंतिका म्हणते की काय? तेव्हा जानकी बहिणीने जे काही केलेले आहे तो सर्व घडलेला प्रकार सौमित्र अवंतिकाला समजावतो. अवंतिकाला ते ऐकून खूप आनंद होत असतो आणि आता नक्की तोच प्रकार करायचा, तोच प्लॅन करायचा हे सौमित्र आणि अवंतिकाच्या लक्षात येते आणि नाना आणि जानकी बहिणीची भेट घडवायची म्हणजे घडवायची. ते ऐकून अवंतिकाला खूप आनंद होतो आणि सौमित्रला सुद्धा. अवंतिका म्हणते की वाव, बापरे, आपल्या जानकी बहिणी असे सुद्धा काही करू शकतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, जानकी बहिणीने जर ठरवलं तर ती काही पण करू शकते आणि हेच बेस्ट आहे अवंतिका, जानकी बहिणीचीच ही बेस्ट आयडिया वापरून तिची आणि नानांची भेट आपण घडून देऊयात आणि ते पण याच घरामध्ये. तेव्हा अवंतिका म्हणते की वेट सौमित्र, अरे ती ऐश्वर्या या घरात असताना हे सर्व इतकं सोपं नाही, त्यामध्ये आपण आणखीन एक गोष्ट ऍड करूयात, म्हणजे आपण वहिनींचीच आयडिया यूज करू पण त्याच्याबरोबर माझी वकिलीची जोड लावूयात. म्हणजे मी एक काम करेल की मी आईंना अगोदरच समजावून सांगेल की एक माझे कुठले तरी क्लायंट येणार आहे आणि मग कुणावर म्हणजे कुणाला आपल्यावर डाऊट येईल याची चान्स मात्र काहीच नाही. तेव्हा ते ऐकून सौमित्र अगदी खुश होतो. वाव, खरंच क्या बात आहे अवंतिका मॅडम, आता मात्र आर्यन पार. अवंतिका सुद्धा खुश होऊन म्हणते की वहिनी नानांना भेटणार म्हणजे भेटणारच आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन शेवटी त्यांचा हा प्लॅन आता सक्सेस करायचा असे ते ठरवतात आणि अगदी खुश होतात. त्यानंतर आजी ही चहा घेत असते आणि बारीक असे लक्ष ठेवून असते. उठते, दरवाजाकडे एकटक लावून पाहते की जानकी आली की काय, कारण त्यांना तर टेन्शनच असते की जानकी येईलच, म्हणून अगदी बारकाईने लक्ष ठेवून असते दरवाजावर की कधी येते आणि तिला तर घरात येऊन द्यायचे नाही असे त्यांनी ठरवलेले असते, म्हणून अगदी कडक पहारा ठेवून उभी असते. अगदी डोळे बारीक करून तिचं लक्ष असतं. तेवढ्या सुमित्रात येते. सुमित्रा म्हणते की आई, अगं काय झाले, काय तू बघतेस इतकं डोळे इतके बारीक करून? तेव्हा आजी म्हणते की अगं जानकी घरात येऊ नये म्हणून मी इथे अगदी कडक पहारा ठेवून उभी आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई, अगं काही काळजी करू नकोस, ती जानकी या घरात नाही येणार. मी सौमित्राला अगदी बजावून सांगितलेलं आहे की ती जानकी मला या घरात आलेलं नाही चालणार, पण मला अगोदर सांग की आई, ऐश्वर्या आणि सारंग कुठे बाहेर गेलेत का? बाहेर गाडी सुद्धा दिसत नाही. तर आजी म्हणते की अगं हो. तेवढ्याच अवंतिका ही तयार होऊन खाली येत असते आणि त्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा ती प्रयत्न करते. आजी म्हणते की हो अगं, ते दोघी सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं सारंग ऑफिसला गेला ही ठीक आहे, परंतु ऐश्वर्या मात्र का गेली असेल? तेव्हा आजी म्हणते की अगं का म्हणजे काय, सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही शिकलेले आहेत. अवंतिका तेथे येते आणि त्या दोघींचं बोलणं ती ऐकत असते. आजी ऐश्वर्याची पाटीलकी करत असते, म्हणते अगं ऐश्वर्या सुद्धा किती शिकलेली आहे, किती हुशार आहे आणि सुमित्रा हे बघ, तुझी कंपनी अगदी यशाच्या ती शिखरावर नेऊन पोहोचवेल. तेव्हा अवंतिका येते. अवंतिका न घाबरता म्हणते की फक्त ऐश्वर्याने काही चुकीचा निर्णय घ्यायला नको,
कारण आता सर्व नीट पार पाडण्यासाठी ऋषिकेश दादा तर नाही ना. अहो आजी, त्यांच्याकडून तर सर्व काही काढून म्हणजे घेण्यात आलेले आहे. म्हणून मला तर टेन्शन येतंय बाबा की ऐश्वर्या आता ऑफिसला गेली आणि काही घोळ जर तिने घालून नाही ठेवला तर बरं होईल. तुम्हाला माहिती आहे ना लास्ट टाइमला काय झाले होते. तिच्या वडिलांना बाजार समितीत नेमल्यामुळे कंपनीचा खूप मोठा लॉस होणार होता. तर आजी म्हणते की अगं पण निस्तरले कोणी, तिनेच ना. तशी ती हुशार आहे हो की नाही वकिलीन बाई. अगं तिला सर्व काही कळतं. अवंतिका हसते आणि आजीला म्हणते की हो ना आजी, अहो तुमचं बरोबरच आहे, सगळंच कळतं हो तिला, खूप छान कळतं. इनफॅक्ट म्हणजे तुम्हाला ती जितकी कळली तितकीच जर आईंना कळली असती तर खूप बरं झालं असतं. सुमित्रा फक्त हे दोघींचं बोलणं ऐकत असते. तर आजी म्हणते की काय ग अवंतिका, पण तू तिच्या नावाने का बोट मोडतेस. अगं ती तिच्या नवऱ्याला मदत करते, मग तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबतात. तू नाही का तुझ्या नवऱ्याला मदत करत. तेव्हा अवंतिका म्हणते आजी एक गोष्ट लक्षात ठेवा की माझा जो काही हेतू असतो तो नेहमी चांगला असतो. त्या ऐश्वर्यासारखं नाही की सर्वांच्या मध्ये यायचे आणि काहीतरी आग लावून मोकळं व्हायचं. तेव्हा अवंतिका सुद्धा खूप तापलेली असते. सुमित्रा म्हणते की अगं बास करा आता, एकमेकींबरोबर किती हे वाद घालतात. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मी आपली पहारा देण्यासाठी येथे उभी आहे. या अवंतिकाचं येथे काय काम आहे बघ बरं तूच. तेव्हा अवंतिका म्हणते की ऍक्च्युली आई, अहो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले होते की माझे एक क्लायंट घरी येणार आहे. तेव्हा आजी म्हणते की काय आपल्याकडे. तर अवंतिका म्हणते की हो ना आजी, आपल्याच घरी. ऍक्च्युली आई, अहो कसे आहे की सौमित्रा आणि मी घरूनच काम करतो, म्हणून असे वाटले की त्या क्लायंटला मी घरीच बोलावून घेते, मग केसबद्दल आम्हाला बरंचसं काही डिस्कस करता येईल. तर आजी विचारते की काय ग, कसली केस. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो तिचीच केस आहे आणि ती क्लायंट घरी आल्यानंतर मग तुम्हालाच कळेल की कसली केस. आणि अवंतिका ही मोठ्या मनाने सुमित्राला विचारते की आई चालेल ना तुम्हाला. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं चालेल, काय चालेल, मला क्लायंटच आहे ना तुझी, मग येऊन दे तिला घरी, काही फरक नाही पडणार. तेव्हा अवंतिका मात्र खुश होते, परंतु आजी मात्र संशयाने अवंतिकेकडे बघत असते. अवंतिका ही सुमित्राला म्हणते की ओके, थँक्यू आई सो मच. आणि खुशून अवंतिका आत जायला निघते तर आजी लगेच तिला दणक्यात म्हणते की थांब अवंतिका, आणि म्हणते की हा कप किचन मध्ये नेऊन ठेव. तेव्हा अवंतिकाला दुसरा संशय येतो, परंतु कप किचन मध्ये नेऊन ठेवल्यानंतर अवंतिका मात्र हसते आणि लगेच तो कप उचलते आणि ती अवंतिका किचन मध्ये जाते. तर आजी ही सुमित्रा जवळ येते आणि काय ग सुमित्रा, किती भोळसट आहे ग तू, बाहेरच्या लोकांना तू घरात येण्याची परवानगी कशाला देतेस. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई अगं ही वकील आहे आणि ती तिची येणारी क्लायंट आहे, मग काय फरक पडतो, येऊन दे तिला आतमध्ये. अगं हे घर तर अवंतिकाचं सुद्धा आहे, मग यात काय प्रॉब्लेम. तेव्हा आजी म्हणते की हो अगं सुमित्रा, तिचं घर तर आहेच. त्यावर मात्र सुमित्रा आजीला काही बोलून देत नाही. पुरे कर आई, आता कुठल्याही शंका कुशंका तू काढू नकोस आणि कोणतेही प्रश्न आता मला विचारू नकोस. एकतर तुझे प्रश्न ऐकून ऐकून मला खूप गरगायला होतं, त्यामुळे जाते मी जरा आराम करते. म्हणून आजीचं काही न ऐकून घेता सुमित्रा डायरेक्ट आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा आजी म्हणते की हे तर मात्र बरं आहे, मी जर बोलायला गेले, काही बोलले तर मात्र सर्वांना न ऐकताच गरगरल्यासारखं होतं. परंतु आजीला मात्र अवंतिकावर संशय येतो. ह्या अवंतिकाचं जे काही चाललं ना ते काही मला बरोबर वाटत नाही असे ती मनाशी ठरवते. आणि काय तर म्हणे तिची कुठली क्लायंट येणार आहे, हे तर मात्र मला आता गुंडीला फोन करून सांगायलाच हवं. तिला सर्व काही सांगते. काय तर म्हणे हिची क्लायंट येणार, म्हणून आजी लगेच ऐश्वर्याला फोन करायला जाते. त्यानंतर मात्र इकडे ओवीची शाळेची जाण्याची तयारी सुरू असते. ऋषिकेश आपल्या हाताने ओवीच्या केस म्हणजे वेण्या घालत असतो. जानकी विचारते की अहो झाले का तिच्या वेण्या बांधून, आणि लवकर करा ओवी. आणि ती ओवीचा टिफिन पॅक करत असते, कारण तिला सुद्धा नानांना भेटायला जायची खूप उत्सुकता लागलेली असते. पण ऋषिकेश आणि ओवी जेव्हा बाहेर जातील तरच तिला बाहेर घराच्या पडता येईल, म्हणून तिची सुद्धा अगदी लगबग सुरू असते. तेवढ्यात ओवी वेण्या घालून आईजवळ येते आणि आई हे बघ मी सुद्धा तयार झाले. तर जानकी म्हणते की अरे वा, आणि तुझा टिफिन सुद्धा रेडी आहे बरं का. तेव्हा ओवी विचारते की आई अगं आज टिफिन मध्ये काय दिलं. तेव्हा जानकी म्हणते तुझ्या आवडीचा उपमा बनवलेला आहे. तेव्हा ओवी म्हणते की ओ आई टॅमॅटो घालून बनवला का. तेव्हा जानकी म्हणते की अगं काय झालं, बाजारात मात्र टॅमॅटो चांगले आले नव्हते म्हणून मी नाही आणले, पण आज मात्र जो काही उपमा मी तुला करून दिला ना तो फक्त खाऊन बघ, इतका मस्त झालेला असेल.
ट्राय तर करून बघ, असा उपमा तू कधीही खाल्लेला नसेल, म्हणून ती टिफिन ओवीच्या हातात देते. तेव्हा ओवी विचारते. तेव्हा मात्र ओवीला जे काही शाळेमध्ये एक छोटा खाऊ आणि मोठा खाऊ जानकी कायम द्यायची डब्यामध्ये वेगळं, आणि खाण्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं चॉकलेट वगैरे काही असा खाऊ देत असते. परंतु जानकी म्हणते की बाळा, अगं खरंच मला माफ कर, आता मात्र मी फक्त तुला खाण्यासाठी टिफिन दिलेला आहे आणि बाजारात जायला वेळच भेटला नाही, त्यामुळे मी काही तुझ्यासाठी हा तुझा आवडता खाऊ काही आणलेला नाही. तेव्हा ओवी विचारते की आई, अगं खूप भूक लागते, मग काही डब्यामध्ये फराळसुद्धा उरलेला नाही का? तेव्हा जानकी म्हणते की नाही ना, हे बघ, आणि डब्बा तिला दाखवते. डब्याचे झाकण उघडून दाखवल्यानंतर ती म्हणते की हे बघ, एकच चकली बाळा उरलेली आहे आणि ती पण अगदी मऊ झालीत. त्यामुळे तर ओवी विचारते की अगं आई, पण त्या काकू काही कपकेक दिला होता तो. तेव्हा जानकी म्हणते की अगं तो कपकेक देऊन जमाना झाला बाळा. आणि एक विचारू का, अगं ओवी, तुला गोड का खायचं? डॉक्टरांनी तुला सांगितलं ना गोड खायचं नाही, दात खराब होतात. तेव्हा ओवी म्हणते की मग मला ती मऊ चकली चालेल. जानकी विचारते की चालेल तुला? तर ओवी म्हणते की हो, आणि जानकी तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि घाईने डब्यामधील ती चकली काढून तिला टिफिनमध्ये देते आणि थँक्यू बाळा असे म्हणते. तर ओवी म्हणते की वेलकम आई. ऋषिकेश सुद्धा हे सर्व ऐकून अगदी तयार होतो आणि चला ओवी, उशीर होतोय शाळेत जाण्यासाठी, चल ओवी पटकनी. आणि जानकीला सांगतो की मी ओवीला शाळेत सोडतो आणि तसंच पुढे जाईल. तेव्हा ओवी ही शूज घालायला जाते, तर जानकी ऋषिकेशला म्हणते की काय गंमत आहे बघा ना, चकली मऊ लागली म्हणून जसेचा तसा डब्बा परत घेऊन येणारी ओवी आज मऊ चकली खायला सुद्धा तयार झाली. शान झालं हो माझं बाळ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं बालपण हे जादूच्या अंगठीसारखं असतं, ते आहे तोपर्यंत जादू, आणि एकदा बालपण नावाची अंगठी गळून पडली तर मुलं एका झटक्यात शहाणी होतात, वेळे अगोदरच ते मोठे होतात, जशी आपली ओवी झाली. ओवीला डबा दिला त्यामुळे आजचा दिवस मात्र सरला. तेव्हा जानकी म्हणते की अहो सरला नाही, सारला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करशील ना त्यामागे नक्कीच काहीतरी असे कारण असते, मला इतक्या वर्षात ते सर्व काही कळले, त्यामुळे असे का मी कधीही तुला नाही विचारले, आणि आता मी निघतो. तेव्हा जानकी म्हणते की हो जा, आणि सकाळपासून काही खाल्लेलं नाही, त्यामुळे बाहेर गेल्यानंतर प्लीज काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, तू सुद्धा काहीतरी खाऊन घे, उपाशी राहू नको, आणि आज संध्याकाळी मी काम संपवून पैसे घेऊनच येतो. तेव्हा जानकी खुश होते. तर ओवी म्हणते की बाबा चला, आता मी रेडी झाले. ऋषिकेश म्हणतो की चल चल, आणि जानकीला म्हणतो की पाण्याची बॉटल घेऊन ये, चल चल पटकनी. जानकी घाईने त्यांना सर्व काही आठवून देते आणि त्यांना बाय करते, तर दोघे निघून जातात. आणि तेवढ्यात मात्र सौमित्र भाऊजींचा फोन हा जानकीच्या मोबाईलवर येत असतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं केव्हाचा फोन येतोय, हा फोन घे, म्हणून जाताने तो फोन तिच्या हातामध्ये देत असतो. परंतु जानकी घाबरते आणि सौमित्र भाऊजींचा फोन आहे हे कळल्यानंतर ती घाईने ऋषिकेशच्या हातातील फोन घेते. तर तोपर्यंत ओवी आणि ऋषिकेश हे बाय करून निघून जातात. जानकी घाईने फोन घेते आणि हॅलो सौमित्र भाऊजी, ऋषिकेश आत्ताच बाहेर गेले, मी आवरते आणि लगेच नानांना भेटायला येते. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, येथे एक प्रॉब्लेम झाला, आम्ही तुला घेऊन नानांना भेटायला येतोय हे ऐश्वर्याला कळले. तिने आणि आजीने मिळून आईचे कान सुद्धा भरले, त्यामुळे सगळे काही तलवारी घेऊन दारातच उभे असतील आणि नानांना भेटणं इतकं आता सोपं नाही. तेव्हा जानकी विचारते की मग भाऊजी आपण आता काय करायचे? तर सौमित्र हसून म्हणतो की वहिनी, अगं माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, आणि ही आयडिया मात्र तुझ्या एका जुन्या पराक्रमावरूनच आली, आणि हे सर्व मी तुला नंतर सांगतो. परंतु जर तुला नानांना भेटायचं असेल तर एक छोटासा जुगाड मात्र आपल्याला करावा लागेल, पण ट्रस्ट मी, हे जे काही प्लॅन आहे तो वर्क होईल. तू या घरात नानांना भेटायला येशील सुद्धा आणि ते कुणालाच कळणार नाही. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे काय? तर सौमित्र सर्व काही प्लॅन बद्दल जानकीला सांगतो. तेव्हा ठरलेला प्लॅन त्यांचा अगदी ठरतो आणि जानकी सुद्धा तयार होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सौमित्र अवंतिकाचे क्लायंट बनून जानकीला घरामध्ये घेऊन येतो. तर सुमित्रा दार उघडते आणि जानकीकडे बघत असते. तेव्हा मात्र हे सर्व ऐकल्यानंतर आजी लगेच ऐश्वर्याला फोन करते आणि ही जी काही अवंतिका तिच्या क्लायंट बद्दल सांगत होती ना, त्यातील सर्व काही प्रसंग या अगोदर आपल्या घरात घडून गेलेले आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आजी, तुम्हाला असे म्हणायचे आहे की ती क्लायंट दुसरी तिसरी कोणी नसून जानकी आहे. तोपर्यंत जानकीने मात्र घरामध्ये पाऊल ठेवलेलं असतं. आजी म्हणते की ओळख बघू ती किती कोण आहे, तू काम कर. तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीने घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवलेले असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.